सध्या विधानसभेत जे अधिवेशन सुरू आहे त्या सदनामध्ये जिथं जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न विचारले जावेत, नवनव्या विकास योजनांची कामं मार्गी लागावीत किंवा महाराष्ट्राच्या तळागाळातून जे आमदार निवडून आलेत ते आपले काही मतदारसंघातले प्रश्न या सदनात मांडतात आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करून घेत असतात. काही विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून मिळतो का हे बघत असतात. त्यासाठी हे सगळं अधिवेशन वगैरे हा सोपस्कार असतो अधिवेशनाचा. पण झालंय काय की प्रत्येक अधिवेशनात जे 2019 पासून मी बघतोय की या अधिवेशनामध्ये काहीतरी स्फोटक, काहीतरी विस्फोटक, रोमांचक, खळबळजनक असं काहीतरी घडतं आणि मग विरोधी पक्ष सत्ताधारी यांच्यामध्ये कलगीतुरा रंगतो आणि त्यांच्या एकमेकांवरच्या चिखलफेकीतच हे अधिवेशन संपून जातं. मग ते मुंबईत होणारं अधिवेशन असो किंवा नागपुरातलं. नशीब की ह्यावेळचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं त्यात किमान अर्थसंकल्प तरी मांडून झाला. आता या अर्थसंकल्पात काही त्रुटी आहेत किंवा त्याच्यावर काही चर्चा करायला हव्यात, त्यातून काही मार्ग निघायला हवा, या सगळ्यासाठी जो एक वेळ काळ दिलेला असतो, ज्या वेळेत ज्या कालावधीत या अर्थसंकल्पावर चर्चा होतील, त्या चर्चेतून काहीतरी साधक बाधक असं काहीतरी बाहेर पडेल, तसं न होता सध्या औरंगजेबाची कबर, त्यानंतर आदित्य ठाकरे, दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत असे काही विषय, त्यात मग राहुल सोलापूरकर ते प्रशांत कोरटकर ते थेट नागपूरची दंगल, अशा काही घटनांमधून हे विधान भवन गाजवलं जात आहे. आणि या विधान भवनामध्ये ज्याला जशी बॅटिंग करण्याची संधी मिळते तसा तो बॅटिंग करत असतो. आता मिळालेल्या संधीचा लाभ उठवणं म्हणजे एखाद्या लिंबू टिंबू बॅट्समनला जर वरती पाठवलं गेलं एखाद्या वेळेस वरच्या क्रमांकावर फलंदाजी करायला, तर त्याने आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं असतं. आणि बरेच आपले भारतीय संघातले असे फलंदाज आहेत की ज्यांनी अशी संधी, म्हणजे MS धोनी जो पूर्वी 7 नंबरवर यायचा बॅटिंग करायला, या धोनीला सौरभ गांगुली कर्णधार असताना त्याने थेट 3ऱ्या क्रमांकावर म्हणजे 1 डाऊन पाठवला होता आणि तिथे येऊन त्याने 170 मारले होते. आता हा जो काही अनुभव आहे तो अनुभव आता आपल्याला विधानसभेत, विधान भवनात येताना दिसतोय. विधानसभेत म्हणण्यापेक्षा विधान परिषदेच्या सभागृहात आज तो प्रकर्षाने जाणवला आपल्याला. आदित्य ठाकरेंच्या बाबतीत जे काही कालपासून जे काही घडतंय, म्हणजे दिशा सालियनच्या वडिलांनी, सतीश सालियन यांनी जे रिट पिटिशन दाखल केली आहे, त्या पिटिशनमध्ये जे काही आरोप केले, ज्या काही मागण्या केल्या आहेत आणि जे काही पुरावे त्यासोबत जोडलेले आहेत, त्यानुसार आता हे अडचणीत येणार हे दिसतंय. आणि म्हणून त्यांच्या गटाचे जे काही आमदार आहेत विधान परिषदेतले ते आक्रमक झालेत. आणि ह्या आक्रमक होण्यात सर्वात आघाडीवर होते अनिल परब. या परबांना जे सुचतं वेळेवर आणि मग त्यानुसार ते आपली एक चालत असतात, खेळत असतात. कारण हे आहेत वकील पेशानं, त्यामुळे त्यांना नेहमी बुद्धिबळाचा पट समोर दिसत असतो आणि त्यांनी त्या बुद्धिबळाच्या पटावरचा एक मोहरा एक हेरून व्यवस्थित त्याच्यावर आज टार्गेट केलं. तो मोहरा होता मनीषाताई कायंदे. अखंड शिवसेना असताना एकनाथ शिंदेपासून मनीषा कायंदेपर्यंत जे शिवसेनेचे आमदार होते त्यांनी आदित्य ठाकरेंसाठी बॅटिंग केली होती, हे कोणीही अमान्य करू शकत नाही. आदित्य ठाकरेंसंदर्भातलं जे प्रकरण आहे, म्हणजे दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूतचं खुनाचं प्रकरण, त्याला आत्महत्या केली असं म्हटलं जातं, पण तो खूनच आहे असा सर्वत्र त्याचा आता बोलबाला झालेला आहे आणि त्या दृष्टीनेच तपासाची पावलं पडत आहेत. तर या एकंदर प्रकरणावरती किंवा या एकंदर घटनांच्या बाबतीत जर तपास झाला आहे, तर तो मुंबई महाराष्ट्र पोलिसांनी केलेला असो, SITने केलेला असो, अगदी CBIचं पथक जे आलं होतं बिहारमधून त्यांनी केलेलं असो, या सगळ्यांचं कुठेही कन्क्लुजन कुणाच्याही हातात, म्हणजे कुणी त्याचा क्लोजर रिपोर्ट दिलाय हे ऐकिवात नाही. आता सभागृहात जी काही चर्चा झाली त्यातही या SITचा क्लोजर रिपोर्ट किंवा त्यांचा जो अहवाल आहे तोच पटलावर मांडलेला नाही, यावर चर्चा झाली. असं असताना त्या वेळेला त्या नेत्यांनी, म्हणजे अगदी मनीषा कायंदे असोत किंवा एकनाथ शिंदे असोत, यांनी जी विधानं केली होती त्यातलं मनीषा कायंदेंचं विधान उचलून अनिल परबांनी आज सभागृहात ऐकवलं. ते ट्विट केलं होतं त्यांनी, हे सत्य परेशान होता है मगर पराजित नहीं,
हे जे काही होतं म्हणजे ते सीबीआयचा जो निर्वाळा आला होता आणि कुणी प्रत्यक्षात सीबीआयने असं कुठलाच अजून निर्वाळा किंवा क्लोजर रिपोर्ट दिलेला नाही, कुठून आलं होतं तेव्हा देवास ठाऊक. आणि त्याच्यावरती मग तत्कालीन शिवसेना, अखंड शिवसेनेतले सगळेच नेते आदित्य ठाकरे कसे निर्दोष आहेत हे सांगत सुटले होते. त्यात मनीषाताई कायंदेही होत्या. आता जे तुमच्या पक्षात होत्या त्यावेळेला त्या तुमच्या पक्षातल्या या युवराजांबद्दल चांगलं बोलणं किंवा त्यांच्या बाजूने बॅटिंग करणं हे त्यांचं कर्तव्य होतं, ते त्यांनी केलं. आता त्यांनी पक्ष बदलला किंवा त्यांनी बाजू बदलली आणि मग ही काही जी बदलाबदली झाली आहे ती सरड्याच्या रंगासारखी, म्हणजे सरडा जसा त्याचा रंग बदलतो त्यावर जे अनिल परब बोलले तेही ऐकण्यासारखं आहे. या अनिल परबांनी ज्या पद्धतीनं महिला वर्गाला टार्गेट करत नंतर आपला मोर्चा चित्रा वाघ यांच्यावर वळवला. चित्रा वाघ यांचं प्रकरण काय होतं तर मंत्र्यांबद्दल बोलत होत्या किंवा ज्या मंत्र्यांच्या एका प्रेम प्रकरणाबद्दल त्यांनी बाजू लावून धरली होती ते आपले संजय राठोड, शिवसेनेचेच मंत्री. त्यांच्या त्या प्रेम प्रकरणाबद्दल म्हणजे जी पूजा चव्हाण नावाची जी मुलगी होती तिने संजय राठोडांबरोबर असलेल्या प्रेम संबंधातून नंतर ती गर्भवती झाली आणि तिने नंतर आत्महत्या केली, असं सगळं जे काही प्रकरण समोर आलं आणि त्यातून संजय राठोडांना क्लीन शीट मिळाली आहे न्यायालयात. पण एक बाजू लावून धरण्यासाठी ज्या पद्धतीनं चित्राताई लढत होत्या, अगदी कोर्टातही गेल्या होत्या, आणि त्यानंतर झालं असं की हे सगळे आरोप झाल्यानंतर संजय राठोडांना राजीनामा द्यावा लागला. पण त्यानंतर उद्धव ठाकरेंनीच त्यांना क्लीन शीट दिली होती. मग अशा क्लीन चिटेड मंत्र्याला पुन्हा नंतर मंत्रिमंडळात घेतलं गेलं आणि तो जो काही त्यांना परत परत मंत्री बनवण्याचा जो क्रम आहे किंवा जो शिरस्ता आहे तो आता चालूच आहे. एकनाथ शिंदेने त्यांना का मंत्री बनवलं याचंही त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. असं असताना वारंवार चित्राताई वाघ यांना फक्त संजय राठोडांच्या विषयावरून टार्गेट केलं जातं. काही पेड पत्रकार आहेत, पेड इन्फ्लुएन्सर्स आहेत ट्विटरवरचे, जे टोळधाड असते ना ट्विटरवर, या गँगकडून सातत्याने चित्रा वाघ यांना विचित्रा वाघ वगैरे अशा शब्दांनी हिणवलं जातं. त्यांच्या पतीचे काही जे काही मागचे पुढचे काही विषय आहेत ते काढले जातात आणि त्यांना पर्सनली टार्गेट करण्याचा जो एक धडाका लावला होता या संजय राठोड विषयापासून, त्यातूनही त्या लढत झगडत इथवर आल्या आणि शेवटी आता त्या विधान परिषदेत आमदार बनल्यात. तिथे ते आपल्या पक्षाची बाजू मांडतायत. या चित्रताईंना या परबांनी पुन्हा एकदा त्याच विषयावरून छेडलं आणि त्यानंतर चित्रताईंनी आपला जो काही कडक लक्ष्मीचा अवतार दाखवलाय तो खरोखर बघण्यासारखा होता. चित्रताईंनी अनिल परबांना दिलेली उत्तरं, जे या सभागृहात ज्या पद्धतीनं अनिल परब महिलांवर बेछूट बेलगाम असे आरोप करत होते, त्यांची जी भाषा होती, जी शैली होती आरोप करण्याची, त्यावर आक्षेप घेत चित्रताई ज्या पद्धतीनं व्यक्त झालेले आहेत ते खरोखर पाहण्यासारखं होतं. तर पुढचा जो काही वेळ आहे तो तुम्ही खास राखून ठेवा. यानंतरचं जे भाषण किंवा जी क्लिप तुम्ही बघणार आहात तो चित्राताई वाघ यांचा विधान परिषदेच्या सभागृहातला रुद्र अवतार आहे. बघा. मी अनिल परब यांना उत्तर द्यायलाच इथे उभी आहे. बरं झालं आलात सभागृहात. घाबरत नाही, वाटच बघत होते तुमची. ज्या पद्धतीने या ठिकाणी माझ्या सहकारी ज्या आहेत मनीषाताई कायंदे यांनी एक विषय घेतला, तो होता दिशा सालियनचा. दिशा सालियनच्या वडिलांनी, दस्तूर खुद्द तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी रीट पिटिशन दाखल करायचंय, त्यांच्या डोक्यामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती चर्चा चालू होती. मी काय म्हटलं, प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडले. मी काय म्हटलं, SIT स्थापन केलेली आहे, त्याचा रिपोर्ट काय आहे तो लोकांसमोर यायला हवा. जे खरं आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे. ही मी माझी भूमिका मांडली, माझ्या इतर सहकाऱ्यांनी मांडली. त्याच्यावरती संजय राठोडचा विषय घेण्यात आला की संजय राठोडवरती चित्रा वाघ यांनी काय केलं होतं. अरे मी केलं जे मला करायचं होतं, जे मला दिसलं, जे पुरावे आले त्याच्यावरती लढले मी. तुम्ही तर तोंड शिवून बसला होतात. तुम्ही घातलं होतं शेपूट. मला बोलू द्या पूर्ण. आणि मला विचारता ते कसे काय मंत्रिमंडळात आले. हिम्मत आहे का अनिल परब तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची. त्यांनी क्लीन चिट दिली त्यांना.
अहो क्लीन चिट दिली त्यांना, हे फार हुशार आहेत सभापती महोदय, हे अनिल परब फार हुशार आहेत, फार मोठे विधिज्ञ आहेत, हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मी आल्यापासून मी ऐकते, मी तर नवीन आहे, त्यांच्या हुशारी मी तर काय कधी बघितली नाही बाहेर, इथे काय करत असतील. मला फक्त इतकं म्हणायचं आहे की आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे, ते का मंत्रिमंडळात आहे याचं उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी दिलं. कोपऱ्या कापऱ्यात नाही दिलं अनिल परब, मीडिया समोर दिलं. तुम्ही ऐकलं नाही का? मग का नाही उत्तर दिलं? सोयीप्रमाणे आपलं तोंड गप करायचं आणि महिलांवरती दादागिरी करायची. मला उत्तर द्यायचंय तुम्हाला. हिम्मत असेल ना, जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीन चिट दिली. जर क्लीन चिट दिली नसती तर बोलू द्या मला, बोलू द्या. अरे आमच्याबद्दल बोलता, आमच्याबद्दल बोलता, आमच्याबद्दल बोलता तेव्हा कुठे जातो शांतपणे? मला सांगायचंय सभापती महोदय, या लोकांमध्ये हिम्मत आहे का? त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं, त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं की संजय राठोड या क्लीन चिट कुठल्या मुद्द्यावर दिली याचं उत्तर यांनी दिलं पाहिजे. अरे मी तर माझी लढाई लढले, मी माझी लढाई लढले आणि लढणार. ओ अनिल परब, हिम्मत आहे तुमच्यामध्ये? हिम्मत आहे का तुमच्यामध्ये? सभापती महोदय, मला विचारायचंय यांच्यात हिम्मत आहे का? यांनी यांच्या नेत्याला विचारावं. मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देतेय. माझा प्रश्न अनिल परबांना आहे, त्यांनी माझं नाव घेतलं ना, म्हणून मला त्यांना विचारायचंय. तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित, माझी जी भूमिका आहे 2 वर्ष जे मी सहन केलंय, माझ्या परिवाराने सहन केलंय ना, ते बघायला तुम्ही नव्हता आलात. एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते, पाय खेचायला 100 लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच. आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ, समजलं काय? सांगते तुम्हाला. आणि इथे काय असे वशिल्याने आलेलो नाही आहोत, हे पण सांगते तुम्हाला. आणि म्हणून मला सांगायचंय की हिम्मत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना का घेतला त्याचा, का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली. यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं. काही नाही मिळालं, आमच्या घरादारावर येतात, सगळं संपलं. आणि जाता जाता काय म्हणले, तिच्या नवऱ्याला पकडलं. अरे आम्ही त्या ठिकाणी लढाई लढलो, आम्ही जिंकलो, माझा नवरा तिकडे, सगळ्यातनं निर्दोष मुक्तता झाली. मला फक्त एवढं म्हणायचंय की तुम्ही या विषयावरती मी का बोलते, मी का बोलली प्रवीण भाऊ, मला सांगायचंय गटनेत्यांना, तुम्ही नव्हतात. या अनिल परबांनी असं सांगितलं की संजय राठोडला चित्रा वाघांनी जी लढाई केली ती कशी केली आणि तिला न्याय कसा दिला. अरे मी तर लढतच होते. यांच्या नेत्याने क्लीन चिट दिली. हिम्मत असेल ना तर त्यांना विचारा, किंवा ते आले सभागृहात तर मी विचारेन तुमच्या समोर, कारण मी ती लढाई लढली आहे. मी त्याच्यानंतर कोर्टात सुद्धा माझी भूमिका मांडली, मी माझा स्टँड घेतला. क्लीन चिट कोणी दिली, कोणी मंत्री केला ते सोडून द्या, पण त्या पोरीसाठी ती माझी कोणी लागत नाही ना, माझ्या जातीची लागत ना, पातीची लागत ना, कोण लागत. जे समोर आलं त्याच्यावर मी माझी भूमिका मांडली, मी त्याच्यावरती कायम राहिले. मी कोर्टात सुद्धा गेले. परवा त्या पोरीचे वडील आले कोर्टात आणि त्यांनी सांगितलं मला अजून 3 मुली आहे. मला वाईट वाटलं की 2-3 वर्ष मी हा लढा दिला. मी काय नाही सहन केलं, माझ्या परिवाराने काय नाही सहन केलं. यांचे चेले चपाटे यांनी काय कमी त्रास दिला, तो सगळा सहन केला. कशासाठी? एका मुलीला न्याय द्यायला पाहिजे, एका मुलीला न्याय मिळाला पाहिजे. पण यांच्या सरदाराने क्लीन चिट देऊन टाकली, विषय संपवून टाकला. तरी पण मी लढत होते. आणि जाता जाता पुन्हा काय म्हणले, सगळं संपलं आणि प्रसादजी माझ्या नवऱ्यावर आले. कारण जेव्हा काही राहत नाही ना, काही राहत नाही, त्यावेळेला बाईच्या घरावरती, तिच्या बाकीच्या गोष्टींवरती बोललं जातं. तेच यांनी पण केलं. हे काय सांगतात,
आणि यांचा महिलांचा आदर काल बघितला मी. एक महिला एस्ट्रॉनॉट आली आहे पृथ्वीवर, अभिनंदनाचा प्रस्ताव चालू आहे. यांनी किती चांगलं स्वागत केलं सगळ्यांनी बघितलं. याच मनीषाताई पीसीपीएनडीटी सारखा महत्वाचा स्त्री भ्रूण हत्येचा प्रस्ताव मांडत होत्या. यांनी काय भूमिका घेतली बघितलं आम्ही. आणि म्हणून मला सांगायचंय, मी याचसाठी या ठिकाणी उभी राहिली आहे की आम्हाला हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका. आम्ही जर बोलायला लागलो तर तिकडच्या खुर्च्या खाली होतील. हे जबाबदारीने सांगते मी तुम्हाला परबजी, हलक्यात घेऊ नका आम्हाला. आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय की जे झालं ते मी लढलो. अरे आम्ही फक्त एसआयटीचा रिपोर्ट बाहेर मागितलं. एसआयटीचा रिपोर्ट बाहेर येऊ द्या म्हणून बोललो तर यांची ही हालत झाली. आणि जेव्हा रिपोर्ट बाहेर येईल त्यावेळेला काय होईल, आणि म्हणून मला सांगायचंय, मीच नाही कुठल्याही महिलेच्या इथे तिघी चौघीच आहोत आम्ही, काही फार नाही आहोत. बोलायचं ना मुद्द्यांवरती बोला. आमच्या घरांवर काय येत आहे, आमचा नवरा काय करतो, आमचा पोरगा काय करतो, आमची पोरगी काय, तुम्हाला काय करायचंय? जे आमच्यावरती झालंय ते आम्ही लढलोय. पाहिजे तर जजमेंटची कॉपी आणून देते, तुम्ही तर फार मोठे पंडित आहात. देते आमच्या भाऊकडे, भाऊ देईल तुम्हाला आणून. आणि म्हणून नाही तर मीच घेऊन येईन तुमच्या ऑफिसला आणि बघा कुठे माझा नवरा मिळतोय का त्याच्यामध्ये. आणि म्हणून मला सांगायचंय, बोलायचा मुद्द्यांवरती बोला. आणि माझा साधा प्रश्न आहे, जो प्रश्न तुम्ही संजय राठोडचा काढलात, उद्धव ठाकरेंना विचारायची हिम्मत ठेवा. मला घेऊन चला, मी येते. नाही तर ते येतील तेव्हा मी येते विचारायला. का केली क्लीन चिट? मी तर सगळ्या पत्रकारांना विचारते. मी दिसली का लोकांना संजय राठोड आठवतो. मी त्यांना म्हणते, बाबा कोण दिली क्लीन चिट? त्यांना विचारा कधीतरी. ते म्हणे ते येतच नाहीत. म्हटलं ते येत नाही तर तुम्ही त्यांच्या घरी जा. आता ते येत नाहीत, ते भेटत नाहीत, ते बोलत नाहीत, म्हणून काय आम्हाला तुम्ही करणार? आणि म्हणून मला सांगायचं सभापती महोदय, माझं नाव घेतलं म्हणून मी या ठिकाणी बोलायला उभी राहिली. नाहीतर त्या अनिल परबांचा माझा काडीचा संबंध नाही, लांबचा संबंध नाही. हे मला या ठिकाणी मांडायचं होतं. धन्यवाद सभापती महोदय. पाहिलं मित्र, या होत्या चित्राताई वाघ, विधान परिषद सदस्य, भारतीय जनता पक्ष. महिलांवर ज्या पद्धतीनं अश्लाघ्य आरोप केले जातात, एखादी महिला जेव्हा पुरुषापेक्षा सरस ठरू लागते, पुढे जाऊ लागते, तिचे पाय खेचण्याचे जे उद्योग होतात, तेव्हा ती महिला अडखळून जर पडली तर तिच्या पडण्यावरती, तिच्या पतनाला हसणारे लोक हे समाजात भरपूर आहेत. पण ह्या अशा लोकांना उत्तर देताना असले 56 परब मी माझ्या पायाला बांधून हिंडते असं बोलणारी कोणीतरी एकच चित्रा वाघ असते. ती आज आपण सभागृहात पाहिली. धन्यवाद.